वैयक्तिक काय घेऊ आपलं सगळं आहे ना. सर्वजण भारतीय माणसं अतिशय चांगले आहेत, संस्कृत आहे हा म्हणायला आपण म्हणतो, पण सगळ्यात काय विकृत पण आहोत. का का झाडं तोडतो आहे ना, का झाडं तोडतो. तुमचं हृदय पिळ वाटतं, अंतःकरण पिळ वाटतं, त्रास होतो मनाला, वेदना होतात ना हृदयाला. म्हणजे हृदयातील ज्या भावना आहेत त्या आपल्या अशा काय करू काय ऐक असं होतं. कोणाला काटा टोचला पायाला तसं होतं आपल्याला मनात. तसं झाड तुटताना पाहताना अक्षरशः काही लोकांना हृदय येतं जे खूप सेन्सिटिव्ह असतात त्यांना. आणि जे काही नित्याच आहे असू द्या, जाऊ दे म्हणतात. पण मग या मधून बाहेर पडायचंय, मार्ग काढायचा आहे. काय केलं पाहिजे आपण? झाडं लावली पाहिजे, झाडं वाढवली पाहिजे. म्हणजे झाडे लावा, झाडे जगवा हे आपण म्हणतो, करत नाही. ते फक्त बोलायचा भाग, बोलायची कडी आहे ना. आणि मग कृती खूप आणि बोलणं कमी असं चालेल का आपल्याकडे? मग मी उलट बोललो. काय उलट बोललो? आपण बोलतो खूप आणि करतो कमी आहे ना. कर्म नाही राधिका जे आहे ना तो गीतेमधला मूल मंत्र जो आहे. मग आपण काय केलं पाहिजे? कर्तव्याला खूप महत्व दिलं गेलं पाहिजे म्हणतो. सगळ्या ह्याच्यातून म्हणतो. योगा, वेदांमध्ये काय झालं पाहिजे? जो दुसऱ्यांच्या वेदना जाणतो तो वेद जाणतो, झाडांच्या वेदना जाणे तो वेद जाणे. ऋषीमुनींचं काय म्हणणं आहे? ऋषीमुनींचं काय म्हणणं आहे? तुम्ही ते सगळे भाषण सगळ्या गोष्टी सांगतील, प्रवचन कीर्तन काकू काही देतील, पण तुम्ही काय करा? वेदना जाणा. वेदना कोणाच्या जाणा? झाडांच्या जाणा. झाड आपल्यापाशी येतं का? झाड आपल्यापाशी येतं का? हे मला भाकरी दे, मला पाणी दे, मला खत दे, मला अमकं दे, देतं का? म्हणतं का? नाही. ते काय करतं? आपल्याला त्याला काय लागतं हे कळतं, आपण त्याला ते देतो. आपल्या घरी कुत्रा असेल त्याला खूप गाडीमध्ये एसी मध्ये फिरवतो, सगळं करतो. डॉक्टरांकडे देतो, भारी भारी फोड देतो, जेवण कितीतरी भारी सगळ्या प्रकारचे त्याचे जे फूड असतात ते महागडे फूड आपण त्याला प्रोव्हाइड करतो. पण आई वडिलांना आणि झाडांना काहीच करत नाही. आणि त्यामुळे आपण आपली संस्कृती कशी झालेली? अतिशय वाईट झालेली आहे. बरोबर आहे ना. फॅमिली फॅमिली फॅमिली. जगात फक्त फॅमिली कुठे पाहायला मिळते? भारतात. कुटुंब सदैव ही कुटुंब व्यवस्था जी आहे ना भारतात, ती आता ढासळली. आणि आता काय झाले? हम दो हमारे दो असं म्हणतात. कदाचित काय बोलली हम दो हमारे दो तर गायब झाले. आमच्या घरातले पात्र उडून गेले. सरांची पात्र आहेत अजून एक पात्र घरी, आणि त्यांची सुनबाई वगैरे नातू पण ते बाकी आले. आमचे नाही, आमचे गेलेत बाहेर. मग आमचं आम्ही हम दो मैं और मेरी बीवी, मेरी बीवी राजी तो क्या करेगा काजी असं हा. मग मी एकटा मी आज मला काल पडलो, गाडीवरती लागलं, मला जायचं नाही घरी बसायचं. आणि आज काही देत होतो, सरांना फोन केला, म्हटलं सर पटकन जाऊन येऊ मी परत घरी. आहे ना तसंच टीव्ही कारमध्ये जसा पसारा होता तसा पसारा करून ठेवून बसतो. 4-5 वाजता 6 वाजता मी घरी पोहोचेल. मॅडम कुठे घरी म्हणजे असं लागलं लगेच सांगितलं. कारण बाकीच्या लोकांनी लागलं म्हणून सांगण्यापेक्षा आहे ना मीच म्हटलं मला माहिती तुम्ही किती खड्या करतात. ऐकून घ्या त्याला बाबा आता मी करणार पण काय शो मस्ट गो ऑन. काय झालं पाहिजे? काही झालं तरी मेले मुर्दे पडले काही झालं पण शो मस्ट गो ऑन. शो पुढे चालला पाहिजे, निसर्ग सुधारला पाहिजे, लोक सुधारले पाहिजे, आपले मित्र परिवार आपला समाज सुधारला पाहिजे. त्यासाठी काही झालं तरी बाजीराव जसे त्या ठिकाणी बाजी प्रभू देशपांडे जशी त्यांनी ती खिंड लढवली, अनेक प्रकारच्या जखमा वेदना झाल्या असतील, सहस्त्र वेदना झालेल्या असतील, पण त्यांनी तलवार हातामधून सोडली नाही, युद्ध केलं आणि शिवाजी महाराजांना अशा प्रकारे जे विजय प्राप्त करून दिला. त्यांच्याकडे जे काही मोठमोठे लढवय्ये होते शिवाजी महाराजांचे, त्यांनी ही स्वतःचा जर विचार करत बसले असते, लक्झरी पाहत बसले असते, तर ही गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली नसते. लक्झरीपेक्षा काय महत्वाचं आहे? सेवा महत्वाची आहे. आणि ही सेवा करण्यासाठी हात महत्वाचे, हर्ट महत्वाचे, हेड महत्वाचे. कोण महत्वाचे?
कोण महत्वाचं आहे? हर्ट मध्ये काय आहे? भावना आहे. हातामध्ये काय? कर्म आहे. आणि हेड मध्ये काय? विचार आहे ना. विचार, आचार, कृती. बरोबर ना? विचार, आचार, कृती. 3 head come together. If 3 H come together, 3 head. If 3 H come together, we can do anything. We can achieve anything. ही पॉसिबिलिटी कधी येते करण्याची, काम करण्याची? हे 3 H एकत्र आले पाहिजे. हर्ट, हेड, हँड है ना. पण काय कशासाठी येतं? स्मोकिंगसाठी, ड्रिंकिंगसाठी, वाईट व्यसनांसाठी. हे सगळे तिघं पटकन एकत्र येतात आणि समाजकार्यासाठी, समाजाच्या उत्थानासाठी, चांगल्या कामासाठी तिघं 3 बाजूला जातात, नाकं मुरडतात. बरोबर ना? कोण नाकं मुरडतात? आपलेच. कोण? हात, आपलंच हृदय, आपलंच हेड, डोकं, नाक मुरडतं. काय करायचं ते? झाड फळ हा पाहिजे, बटन दाबलं, फळ मिळालं, हा वा या बात आहे. आणि झाड लावलं, वाढवलं, फळ घेतलं, ते नको. नाही का? मार्केटमध्ये गेलं लगेच मिळतं. मार्केटमध्ये काय मिळतं? मार्केटमध्ये काय मिळतं? सरांनी सांगितल्याप्रमाणे सगळं दूषित मिळतं. सगळं दूषित मिळतं आणि ते चांगल्या पॅकिंगमध्ये, चांगल्या शोरूम मध्ये मिळतं. म्हणून आपण जास्त पैसे देतो आणि ते उदाहरणार्थ पिझ्झा. आईने 7 धान्यांची भाकरी बनवली. शी 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 शी. बरोबर ना?